नमस्कार. मी राजीव जोशी. व्हॉट्सॲपवर एक अतिशय भावनात्मक लेख वाचण्यात आला. हा लेख कोणी लिहिला आहे माहीत नाही. या लेखाचे लेखक आणि लेखिका किंवा लेखिका ज्यांनी पण लिहिलं असेल त्यांना त्रिवार प्रणाम. मला हा लेख फार आवडला. अतिशय हृदयस्पर्शी आहे, म्हणून म्हटलं याचं अभिवाचन करावं. ऐका तर. आई वडिलांनी ठेवलेली सर्वात मौल्यवान ठेव भाऊ बहीण केवळ नातं नसतं. हा भावनात्मक लेख भाऊ बहिणीच्या नात्यांची खरी किंमत सांगणारा आहे. लेखात हे अधोरेखित केलं आहे की आई वडील नसताना देखील भाऊ बहीण एकमेकांसाठी उभे राहतात. त्यामुळे अहंकार, गैरसमज आणि छोट्या कारणांमुळे हे नातं तुटू नये, कारण हीच ती ठेव आहे जी पैशाने विकत घेता येत नाही. तर या लेखाचं मी अभिवाचन करतोय. ऐका तर. आई वडिलांनी आपल्यासाठी ठेवलेली सर्वात मौल्यवान ठेव. भाऊ बहीण म्हणजे केवळ नातं नसतं. ते आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी जपून ठेवलेली सर्वात मौल्यवान ठेवी आहेत. याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते. फक्त सख्खे भावंड नाही, तर चुलत, मावस, मामे, आत्ते, सर्व भावंडांसाठी. आम्ही लहान असताना भाऊ बहिणी आमचे सर्वात जवळचे सवंगडी होते. दररोज आम्ही एकत्र खेळत होतो, गोंधळ घालत होतो आणि बालपणीचा काळ एकत्र घालवत होतो. आयुष्यात पुढे जाऊन आम्ही एकमेकांपासून दूर जाऊ अशी पुसटशी सुद्धा कल्पना आमच्या मनाला कधी शिवली नाही. मोठे होत गेलो तसं आयुष्याला पंख फुटले. स्वतःचे वेगळे जीवन असे सुरू झाले. आपापल्या संसारात रमलो. जबाबदाऱ्यांच्या गर्दीत हरवून गेलो. दिवस, महिने, वर्ष सरकत गेले आणि कधी न कळतच भाऊ बहिणींच्या भेटी कधीतरी या शब्दात अडकून पडल्या. आज आम्ही क्वचितच भेटतो, पण मनातल्या आठवणी मात्र अजूनही रोजच भेटायला येतात. आमचे आईवडील हा एकमेव दुवा होता ज्यांनी आम्हाला सर्वांना जोडलं, ज्यांच्या प्रेमाच्या एका धाग्याने आम्हा सगळ्यांना भावंडांना एकत्र बांधून ठेवलं होतं. नंतर मात्र आपण वेळेची वाटच पाहत राहतो. हळूहळू म्हातारे होईपर्यंत. तेव्हा लक्षात येतं की आई वडील आपल्याला सोडून गेलेत आणि आजूबाजूची नाती एक एक करत कमी होत चालली आहे. आणि नेमकं तेव्हाच आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळायला लागते. मी नुकतंच इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला की ज्यामध्ये 101 वर्षाचा मोठा भाऊ त्याच्या 96 वर्षाच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला होता. दोघांमध्ये शब्द कमी, पण भावना अनावर झाल्या होत्या. थोड्या वेळानंतर जेव्हा दोघे वेगळे होणार होते, तेव्हा धाकट्या बहिणीने कारचा पाठलाग केला आणि तिच्या भावाला 200 युहान दिले आणि त्याला काहीतरी छान खाण्यास सांगितलं. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले. ते दृश्य बघताना शेवटी असं वाटतं जणू ते भाऊ बहीण मनोमन एकमेकांना हेच आश्वासन देत असावेत की कदाचित या जन्मात पुन्हा भेट नाहीच झाली तर पुढच्या जन्मात मात्र आपण नक्कीच एकमेकांना भेटू. असे काही नेटिझन्स होते ज्यांनी टिप्पणी केली
की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहिणी भेटणे खरोखरच खूप भाग्याचे लक्षण आहे. होय, खरंय, अगदी खरंय. आपण म्हातारे झाल्यावरच आपल्याला कळतं की या जगात आपल्याशी कोणीतरी रक्ताने बांधलेलं असणं किती महत्त्वाचं आहे. तेव्हा संपत्ती, मान सन्मान, यश सगळं मागे पडतं. जेव्हा तुम्ही म्हातारे असाल आणि तुमचे आईवडील दोघंही या जगातून निघून गेलेले असतील, तेव्हा या विशाल गर्दीच्या जगात तुमचे भाऊ बहीणच सर्वात जवळचे असतात. मित्र काळाच्या ओघात दूर जाऊ शकतात. मुलं मोठी होतात, तीही आपल्या विश्वात रमून दूर निघून जातात. पण आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा हाताला हात हवा असतो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं साथ देत उरतात ते फक्त दोनच आधारस्तंभ, तुमचा जीवनसाथी आणि तुमचे बहीण भाऊ. आपण कितीही म्हातारे झालो तरी सर्व भाऊ बहिणी एकत्र जमू शकणे हा एक मोठा आनंद आहे. त्यांच्या सहवासात वयाचं ओझंही हलकं होतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी मनाला उबदारपणाची कधीच कमतरता भासत नाही. त्यांच्या सहवासात आम्ही कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही. म्हणूनच वृद्धापकाळ येण्याआधीच कृपया आपल्या भाऊ आणि बहिणींशी जुळवून घ्या. नाती जपा, कारण ही रक्ताची नातीच शेवटपर्यंत साथ देतात. भूतकाळात काहीही अप्रिय घडलं असलं तरीही भाऊ बहिणींनी एकमेकांशी अधिक सहनशील, अधिक समजूतदार आणि अधिक क्षमाशील असलं पाहिजे. अशी कोणतीही गाठ नाही की जी भाऊ बहिणीच्या नात्यात बांधता येत नाही. अशी कोणतीही ढाल नाही जी भाऊ बहिणीच्या नात्यातून काढली जाऊ शकत नाही. भाऊ बहिणींनी कधीही जुने हिशोब मांडू नयेत. कधीही जुनी नाराजी मनात बाळगू नये. थोडं अधिक परस्पर पालन पोषणानं भाऊ बहिणींचे संबंध दिवसेंदिवस अधिक चांगले आणि अधिक घट्ट होतील. कारण या जगात आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी ठेवलेली ही सर्व नातीच सर्वात मौल्यवान ठेवी आहेत. वाह, काय बोलावं या लेखाबद्दल. डोळे उघडणारा लेख आहे हा. ज्यांनी पण लिहिलाय, ज्या लेखकाने लेखिकेने लिहिलाय, त्यांना परत एकदा त्रिवार प्रणाम. या लेखाचं अभिवाचन तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.